सध्या संपूर्ण देशात आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन गोष्टींची मोठी चर्चा आहे। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी आणि प्रशासकीय पातळीवर काटकसरीचं आवाहन केले, तर दुसरीकडे नोकरी शोधणाऱ्यांसाठी सर्वात मोठं व्यासपीठ असलेल्या लिंक्डइन मध्येच मोठी कर्मचारी कपात सुरू झाली आहे। जेव्हा देशाचे पंतप्रधान खर्चात कपात आणि संसाधनांचा योग्य वापर करण्यावर भर देत आहेत, त्याच काळात जागतिक टेक कंपन्याही कार्यक्षमता वाढवण्यासाठी कठोर निर्णय घेत असल्याचं चित्र दिसतंय। नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। लिंक्डइनचा नेमका निर्णय काय, तर लिंक्डइन आपल्या एकूण मनुष्यबळापैकी साधारण 5% कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे। कंपनीकडे सध्या 17,500 हून अधिक कर्मचारी आहेत, ज्यातील सुमारे 850 ते 900 जणांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे। ही कपात केवळ खर्च कमी करण्यासाठी नाही, तर व्यवसायाची पुनर्रचना करण्यासाठी केली जाते। कमाई दमदार असूनही कपात का, तर हे वाचून आश्चर्य वाटेल की लिंक्डइन तोट्यात नाहीये, तरीही हा निर्णय घेतला जातोय। 2026च्या ताज्या आकडेवारीनुसार लिंक्डइनचा रेव्हेन्यू वर्षभरात 12% वाढलाय। कंपनी आता अशा विभागांमध्ये गुंतवणूक करते जिथे भविष्यात व्यवसायाची वाढ होण्याची दाट शक्यता आहे। एआय की बिझनेस स्ट्रक्चर, तर अनेक ठिकाणी एआय मुळे नोकऱ्या जात असल्याच्या बातम्या येत आहेत। मात्र रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार लिंक्डइन मधील ही छाटणी एआय मुळे नाहीये। कंपनीला कर्मचाऱ्यांच्या जागी मशीन आणायचं नसून कामाची पद्धत अधिक शिस्तबद्ध आणि परिणामकारक करायची आहे। पंतप्रधानांनी केलेल्या काटकसरीच्या आव्हानानंतर आता अनेक ठिकाणी पुन्हा वर्क फ्रॉम होमचा सल्ला दिला जातोय। खर्च वाचवण्यासाठी हा एक प्रभावी मार्ग मानला जातोय, तर दुसरीकडे मायक्रोसॉफ्ट आणि लिंक्डइन सारख्या मोठ्या कंपन्या वर्कफोर्स ऑप्टिमायझेशन द्वारे स्वतःला जागतिक मंदीच्या सावटातून किंवा वाढत्या स्पर्धेतून सावरण्याचा प्रयत्न करतायत। पंतप्रधानांचे काटकसरीचं धोरण असो किंवा लिंक्डइनची ही कर्मचारी कपात, दोन्ही गोष्टी एकाच मुद्द्याकडे निर्देश करतात: जास्तीत जास्त कार्यक्षमता आणि किमान अनावश्यक खर्च। तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या सुरू असलेला हा बदल आगामी काळात नोकरीच्या स्वरूपात मोठा बदल घडवून आणणारा ठरू शकतो। तुर्तास या व्हिडिओ इथेच थांबूया। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।